हाय फ्रेंड्स, हॅलो. पाऊस थोडा कमी झाला त्यामुळं आम्ही ठरवलं थोडंसं मुन्नार एक्सप्लोअर करू. त्यासाठी आम्ही आलो हायडल पार्कमध्ये. हायडल पार्कला तिकीट आहे काहीतरी 50 रुपीज असेल आणि कॅमेरासाठी 100 रुपीज असेल. इथे ॲक्वेरियम एक्सपो आहे ज्याच्यामध्ये फिश आहेत. हा पूर्णपणे हायडल पार्कचा व्ह्यू आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारे ते झाडं डेकोरेट केलेले आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत. ते पाऊस आल्यामुळे ॲक्च्युली ना सगळं असं किचकिचित झालं आहे, बट एकंदरीत तिथला व्ह्यू खूप सुंदर आहे. ते कपल फोटो काढण्यासाठी पण हार्ट आहेत, फॅमिली पण येतात फोटो काढतात. पण पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि रेड अलर्ट असल्यामुळे फार कमी लोक ह्या पार्कमध्ये आहेत सध्या. म्हणजे फार बोटावर मोजके आहेत की, त्यामुळे आम्ही इझिली इकडे तिकडे जाऊ शकतो, येऊ शकतो. पण व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे तिथला. व्हिडिओपेक्षा किंवा फोटोपेक्षा प्रत्यक्षात येऊन पाहिलं ना ते तर फार म्हणजे अप्रतिम वाटेल. ॲक्च्युली आम्ही स्टार्टिंगला कॅमेराचं तिकीट काढलं नव्हतं, त्यामुळे आम्ही कॅमेरा घेऊन नाही आलो. वापस पण आतमध्ये आल्यानंतर असं वाटलं यार कॅमेरा आणला असतं तर बरं झालं असतं. वापस आम्ही बाहेर गेलो, कॅमेरा घेतला, त्याचे तिकीट काढलं आणि त्याच्यानंतर फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तयार झालो. पण असं वाटत होतं की अजून जास्त वेळ भेटला असताना फार बरं झालं असतं, म्हणजे अजून चांगले चांगले फोटो काढता आले असते. पण आभाळ आल्यामुळं ना अंधाराचं प्रमाण जास्त वाढलं. तसे आम्ही थोडेफार फोटो क्लिक केले आहेत, ते शेवटच्या पार्टमध्ये दिसतीलच तुम्हाला, किंवा त्या फोटोंचा एक छोटासा व्हिडिओ मी करून टाकेल, लाईक अ रील. पावसामुळे कसं खाली सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे, त्यामुळं स्लीप होण्याची शक्यता पण जास्त, त्यामुळे मला फार जपून जावं लागतंय. संध्याकाळी 6-6:30च्या वेळेस इथं लाईट लावलेत. ॲक्च्युली हे गार्डन आहे ना 7 वाजेपर्यंतच ओपन असतं. इथे मध्ये सेंटरला जाऊन आपण बसू शकतो, फोटो काढू शकतो किंवा पावसापासून स्वतःचं संरक्षण पण करू शकतो. म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर असं फील करू शकतो त्या ह्याच्यामधून, पुलावरून सेंटरला जाऊन की आपण एका बेटावर आलो आहे, लाईक छोट्या मुलांचं बेट. कमळ आहेत पाण्यामध्ये, कमळाची झाडं तर छोटी छोटी.
फुल एक पण नाही आलेलं कमळाचं ॲक्च्युली याच्यामध्ये. योगेश कॅमेरा आणायला गेलेला ना मी तिथे, त्यामुळे तिथेच मी फिरत होते इकडे तिकडे तो येईपर्यंत. कारण हे पार्क पण खूप मोठं आहे. आला फायनली योगेश कॅमेरा घेऊन आला. आम्ही इथेच थांबून खूप सारे फोटो काढले. नंतर आतमध्ये गेलो पण फार अंधार झाला होता. कॅमेरा आणून पण काही फायदा झाला नाही, कारण वर फोटो नाही काढता आले तेवढे. हे आम्ही काढलेले थोडेसे फोटो